9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विटा शहराच्या हद्दीमध्ये अनियंत्रित व डिजिटल फलक लावले जात आहेत, त्यामुळे विटा शहर बकाल स्वरूप घेत आहे। मागच्या कौन्सिलने डिजिटल फलकासाठी जागा सुनिश्चित केल्या होत्या, त्याप्रमाणे जागा सुनिश्चित करण्यात याव्यात। सांगली रस्ता ते मायनी रस्त्याचे काम सुरू झाले आहे। ठेकेदाराने रस्ता उकरून पूर्वी असलेले गटार आत घेतले असून रस्ता लहान झाला आहे। तसेच रोडच्या कडेची सागवानाची झाडेही तोडली आहेत, त्यामुळे विद्रुपीकरण वाढले आहे। या झाडांमुळे यापूर्वी विटा नगर परिषदेस माझी वसुंधरा अभियानामध्ये पुरस्कार मिळाला होता, त्यामुळे तोडलेल्या झाडाच्या दुप्पट झाडे लावण्यास ठेकेदारास सूचना करण्यात याव्यात। तसेच शहरातील वाढत्या विस्ताराबरोबरच शहरातील रस्ते, सांडपाणी, दिवाबत्ती, स्वच्छता यासारख्या प्राथमिक सुविधांमध्ये वारंवार समस्या निर्माण होत आहेत। अनेकांच्या परिसरातील तुंबलेली गटारे, बंद पथदिवे, घंटागाडी वेळेवर न येणे, उघड्यावर कचरा टाकणे, रस्त्यांची दुरावस्था यासारख्या किरकोळ समस्यांसाठी नगरपालिकेमध्ये वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत। हेलपाटे घालूनही नागरिकांना आपली समस्या कोणत्या कर्मचाऱ्याकडे दाखल करायची हे समजत नाही, त्यामुळे त्या समस्यांची जबाबदारी कोणाकडे आहे याची यादी त्याच्या फोन नंबरसह जाहीर करावी व नागरिकांना परत हेलपाटे मारावे लागणार नाहीत यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्यात, अशा प्रकारचे निवेदन माननीय मुख्याधिकारी विटा नगरपालिका यांना दिले असून विटा नगरपालिका निवडणुकीनंतर विरोधक प्रथमच आक्रमक झालेले दिसले। त्यामुळे त्यांच्या निवेदनानंतर तरी नगरपालिका काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। यावेळी ॲडव्होकेट सचिन जाधव, प्रशांतप्पा कांबळे, पदमसिंह पाटील, संजय काका सपकाळ, मंगेश अण्णा हजारे, किरण भाऊ तराळेकर, माधव रोकडे, फिरोज भैया तांबोळी, मयूर गुळवणी, सुमित गायकवाड, अविनाश नानाचोते, ॲडव्होकेट तानाजी जाधव, भरत कांबळे सर, संपत जाधव, बाळासाहेब मेटकरी आदी पाटील गटाचे कट्टर समर्थक उपस्थित होते। विरोधक आक्रमक झाल्यामुळे आता प्रशासन व सत्ताधारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा।